महिना भाग्यासह लाभाचा, परिवारासह मोठ्या आनंदाचा। जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दूसरों के कंधे पर तो केवळ जनाजे उठाए जाते हैं। मिथुन रास ही अत्यंत आनंदी राहणाऱ्या लोकांची रास म्हणून आपण म्हणू शकतो। स्वतः आनंदी राहणं आणि सोबत राहणाऱ्या लोकांनाही आनंदी ठेवणं हा तुमच्या राशीचा नैसर्गिक गुणधर्म आहे। त्यामुळे सतत हसत राहणं, छोटे मोठे विनोद करणं हा तुमचा स्थायी भाव देखील आहे। कार्य तुम्ही खूप चांगलं आणि शांततेने करता, परंतु गप्पा जास्त करीत असल्यामुळे अनेक वेळा तुमचं काम लक्षात येत नाही। ही बाब तुम्ही लक्षात घ्या। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण फेब्रुवारी 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो। त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या महिन्याची सुरुवात ही बऱ्यापैकी संघर्षाची राहील। अर्थात महिन्यातील जवळपास पहिले 20 दिवस तुम्हाला संघर्ष करावा लागेल। मात्र महिन्यातील शेवटचा आठवडा हा तुमच्यासाठी मोठ्या भाग्याचा राहील। म्हणजे अगोदर परिश्रम करा आणि महिन्याच्या शेवटी त्याची फळं प्राप्त करा, असं मी तुम्हाला या ग्रहस्थितीवरून सांगू शकेल। म्हणून ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी आणि त्यानुसार या महिन्यातील कामांचं नियोजन करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना धनप्राप्तीचा म्हणता येईल। तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत। सोबतच परिवारात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता दिसत आहे। तुमच्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होईल, वाणी अधिक प्रगल्भ होईल, त्यामुळे तुम्ही योग्य दिशेने वाटचाल कराल। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभाचा म्हणता येईल, म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल। म्हणजे तुम्ही परिश्रम करण्याची तयारी कराल, एखाद्या कामाच्या संदर्भात तुम्ही योजना आखाल, दुपारपर्यंत ते विसरून जाल, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा योजना आखाल आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विसरून जाल। अशी स्थिती या महिन्याच्या पहिल्या 15वाड्यापर्यंत सातत्याने सुरू राहील। ही बाब लक्षात घेऊन तुम्ही आपल्या परिश्रमावर लक्ष केंद्रित करावं। ठरवलेलं काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल, कारण वास्तूचे सर्वसाधारण उत्तम योग तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत। त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे घरातील सुखशांतीचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे। घरात आनंदाचं वातावरण असेल, घरातून उत्तम प्रतिसाद लाभल्यामुळे या काळात तुमचं कर्तृत्व अधिक बहरेल, ज्यामुळे वास्तूपेक्षा वास्तुसौख्य तुम्हाला प्राप्त होईल। म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्यावा। शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मिथुन जातकांना या काळात अधिक परिश्रम करावे लागतील। माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या जातकांना या काळात उत्तम यश मिळेल आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या जातकांना या काळात भरभरून यश मिळणार आहे। याशिवाय संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख असे दोन्ही सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे तुम्ही निश्चितच आनंदी राहणार आहात। या काळात तुमच्यासाठी प्रेमविवाहाचे योग निर्माण होणार आहेत। अनेक जातकांच्या आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येण्याचा हा कालखंड आहे। त्यातही सकारात्मक कालखंड आहे असं आपण म्हणू शकतो।
आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना सर्वसामान्यपणे उत्तम राहील. या काळात तुमचं आरोग्य उत्तम व सुदृढ राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. मात्र अत्यंत आवश्यकता असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा, अन्यथा त्या मार्गाने न जाणं हे कधीही योग्य असतं. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल, तुमचा पक्ष योग्य असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वाढत आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ व उत्तम म्हणता येईल, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथुन जातकांसाठी हा काळ यशाचा, तर व्यावसायिक जातकांसाठी हा काळ मोठ्या यशाचा आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही केलेल्या कार्याची योग्य ती दखल घेतली जाईल. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य केलं जाईल, अर्थात त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. अधिक ऊर्जेने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. तसंच व्यवसायात अजून एखादा जोडधंदा करावा का हा विचार तुमच्या मनात येईल. त्यानुसार तुम्ही अनेक कामांची आखणी कराल. त्यासाठी तुम्हाला काही खर्च देखील करावा लागेल. मात्र असे विचार जेव्हा सुरू होतात त्याला आपण थॉट प्रोसेस म्हणतो. तर ही थॉट प्रोसेस तुम्हाला आयुष्यात यशाकडे घेऊन जात असते. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश शनिदेव स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. त्याशिवाय राहू ग्रह तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे, त्यालाही आपण मोठा शुभसंकेत म्हणू शकतो, कारण ते उपचय स्थान असल्यामुळे राहूला विशेषत्वाने मानवतं. त्याहीपेक्षा मोठा शुभसंकेत म्हणजे गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो. एकंदरीत शनी, राहू आणि गुरु या 3 ग्रहांचं विशेष सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या कर्मस्थानामध्ये राहू ग्रह विराजमान आहे. तुमचे कर्मेश गुरुदेव लाभस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे या काळात तुम्ही अत्यंत नियोजनबद्ध आखीव कार्य कराल. त्यातून तुम्हाला गुरुदेव योग्य तो लाभ देखील प्रदान करतील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल, कारण तुमच्या लाभस्थानात सप्तमेश आणि कर्मेश असलेले गुरुदेव विराजमान आहे. तसंही 11वा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो. सप्तम हे व्यवसायाचं स्थान तर दशम हे कर्मस्थान असतं. त्यामुळे व्यवसाय आणि कर्माद्वारे लाभ प्राप्त होणं ही एक अत्यंत सुंदर घडी बसताना येथे दिसून येत आहे. त्याच्या जोडीला भाग्येश देखील भाग्यात आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. परदेशात असलेले जातक भारत परत येण्याचं नियोजन करतील. भारतातील जातक परदेशात जाण्याचं नियोजन करतील. सोबतच या काळात तुमचे अनेक खर्च होताना देखील दिसत आहे. प्रवासावर तर खर्च होईल, तसंच एखादा मोठा खर्च हॉस्पिटलवर होताना दिसून येत आहे. म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी या महिन्यातील 11, 19 आणि 28 हे दिवस शुभदायक, सुखदायक आणि यशाचे राहतील. तर 8, 17 आणि 26 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या विशेषत्वाने जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत.
अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मिथुन जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही भगवान विष्णूचं ध्यान करावं. ज्या जातकांच्या मूळ पत्रिकेत बुध ग्रह कमजोर असेल त्यांनी तर हा उपाय नक्की करायला हवा. याशिवाय बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन लाडूचा भोग अर्पण करणं देखील शुभ असतं. बुधवारी व्रत ठेवणं अतिउत्तम मानलं जातं. या दिवशी गोमातेला हिरवा चारा खाऊ घातला पाहिजे. तसंच किन्नरांना कपडे व हिरव्या बांगड्या दान केले पाहिजे. या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने फेब्रुवारी 2024 हा महिना मिथुन जातकांसाठी कसा राहील यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं आपण भविष्य समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.